आज 10 जुलै, आज सकाळी 8:10 एकादशी सुरू होतीये, योगिनी एकादशी. आणि एकादशीची समाप्ती 11 जुलै रोजी पहाटे 5:23 होते. आज 10 तारखेलाच आपण एकादशीचं व्रत करणार आहोत. पण काही काही ठिकाणी आहे ना, दशमीला करत नाहीत, म्हणून तिथे 11 तारखेला म्हणजे शनिवारी व्रत केलं जाणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मोटिवेशनल रुपाली या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण योगिनी एकादशी म्हणजे पापाचे क्षालन करणार आणि भगवान श्री विष्णूंचे विशेष कृपा प्राप्त करून देणारे अत्यंत पवित्र एकादशी आहे, तिच्याबद्दल माहिती बघणार आहे. आज 10 जुलै आहे आणि आज आहे योगिनी एकादशी. या दिवशी एक शुभ योगांचा सुंदर संयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्व अनेक पटीने वाढलेले आहे. तर जीवनातले अडथळे दूर करायचे असतील, आरोग्य, सुख, समृद्धी आणि भगवान विष्णूंची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवाही करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की योगिनी एकादशीचे महत्व काय आहे, शुभ मुहूर्त आणि व्रताची योग्य वेळ काय आहे, तुळशीचे प्रभावी उपाय काय आहेत, या दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तसेच हे व्रत पापांचे क्षालन करणारे का मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यात सांगितलेला एखादा उपाय करून बघा, श्रद्धेने करून बघा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. चला तर मग भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी, तुळशी माता यांच्या कृपेने योगिनी एकादशीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आज आहे ना, सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही उपवासाचा संकल्प करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती, प्रतिमा, त्याच्यावरती पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने आणि फुले, फळे अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनापासून नमस्कार करायचा आणि प्रसादाचं वाटप करायचं आहे. प्रसाद वाटायचा आहे. आज जमलं तर विष्णू सहस्त्रनाम सुद्धा वाचायचं आहे. यथाशक्ती दान करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आजचे हे व्रत म्हणजे योगिनी एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आहे. हे व्रत केल्याने जीवनात सुख, समृद्धी वाढते. 88,000 ब्राह्मणांना भोजन दिले इतके फळ मिळते. म्हणून आजचं आपल्याला व्रत करायचं आहे. व्रत जर नाही जमलं ना, तर फक्त आपल्याला जप करायचा आहे आणि मी या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहेत, ते पण करायचे आहेत. तर या दिवशी ना दान पण करायचं आहे. दानाला पण खूप महत्व आहे. व्रत जर केलं असेल ना, तर काय करायचंय, फलाहार वगैरे करायचा आहे आणि दिवसभर देवाची भजन कीर्तन करायचं आहे. या दिवशी काय टाळायचं आहे, तर भात खाणे वर्ज्य असते, त्यामुळे भात खायचा नाहीये. म्हणजे जर व्रत केलं नसेल तर तुम्ही एक साधा सात्विक आहार घ्यायचा आहे आणि तुळशीची पाने अजिबात तोडायची नाहीत. जर तुळशीचे पाने तोडून नसतील ठेवले तर तुळशीच्या झाडाखाली थोडी पानं सापडतात आपल्याला, वाऱ्याने आजकाल पडलेले असतात, आणि नाही सापडली तर फुलवाल्या दादांकडून ही पानं घेऊन या. आजच्या दिवशी वाणी आणि वर्तनावर नियंत्रण ठेवायचं आहे. राग आणि निंदा टाळायची आहे. मनाला स्थिर आणि शांत ठेवायचे आहे. आता सात्विक शुद्ध भोजन करायचं आहे. गरजू लोकांना सुद्धा भोजन दिलं तर, म्हणजे आज जर आली वेळ तर द्या आणि मग स्वतः भोजन करा. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे, ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी वाढणार आहे. एकादशीची पूजा आणि प्रार्थनेसोबत तुळशीशी संबंधित काही उपाय देखील आपल्याला आज करायचे आहेत, जे खूप महत्वाचे आहेत. या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय जर केले तर भगवान विष्णूंचा आशीर्वादाने समृद्धी प्राप्त होते, कारण तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आज काय करायचं, कच्च्या दुधात आहे ना तुळशीची मंजिरे मिक्स करून भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णू, लक्ष्मी माता यांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर थोडंसं कच्चं दूध घ्यायचं, त्यात तुळशीची मंजिरे मिक्स करायची आणि भगवान विष्णूंना ती अर्पण करायची. तर आपल्या घरात जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, फोटो असेल, तर थोडंसं फक्त असं स्प्रिंकल करायचं, शिंपडायचं. किंवा बाळकृष्णाची जर मूर्ती असेल ना, तर बाळकृष्णाच्या मूर्तीला हे कच्चं दूध आणि तुळशीच्या मंजिरी अर्पण करायचे आहे. आपल्या घरात आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे हे असं केल्यानंतर. आता आज तुळशी मातेला शृंगाराच्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. तुळशीमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो
आणि लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद जेव्हा लाभतो तेव्हा घरात सुख समृद्धी आणि वैभव सदैव लाभते, नांदते. या शुभ मुहूर्तावर आहे ना आपल्याला तुळशी मातेसमोर 11, 21 किंवा 51 दिवे लावायचे आहेत. नाहीच जमले तर 1, 5, 3 असे लावू शकता आणि खऱ्या मनाने भक्तिभावाने तुळशी मातेची कथा वाचायची आहे. यामुळे काय होणार आहे, आपल्या करिअर मधले अडथळे दूर होणार आहेत आणि यशासाठी आपल्याला नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तुळशी समोर दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, पण जर जागा नसेल ना तर स्वतःभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. तुळशी मातेला मनापासून प्रार्थना करा. तुमच्या काही अडचणी असतील, तुमचे काही संकट असतील, तुमच्या ज्या तीव्र इच्छा असतील जे पूर्ण होत नाहीयेत लवकर, म्हणून तुळशी मातेला प्रार्थना करा आणि तिथेच बसून जागा असेल तर भगवान श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा. निदान 11 वेळा तरी करा. 108 वेळा करायचं आहे, पण वेळ नसेल किंवा तिथे जागा नसेल किंवा तुम्हाला तिथे नसेल करता येत तर निदान 11 वेळा तरी मनापासून श्री हरी विष्णूंचा जप करा. कारण तुळशी मातेला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केलेली, जप तप केलेला खूप आवडतो. त्यामुळे तुळशी माता आपल्यावरती लवकर प्रसन्न होते. त्यामुळे आपल्याला तुळशी मातेचे आजचे उपाय करायचेच आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे, त्यांना अभिषेक करून त्यांचा मंत्र करायचा आहे. आज जर जमलं तर भगवान श्रीहरी विष्णूंचे विष्णू सहस्त्रनामाचं पठण आणि श्रवण करायचं आहे. पठण करायला वेळ नसेल किंवा येत नसेल तर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज मिळतील, ते ऐका किंवा आपल्या चॅनलवरती सुद्धा विष्णू सहस्त्रनाम अतिशय स्पष्ट भाषेमध्ये, स्पष्ट उच्चारांमध्ये अपलोड केलेलं आहे, तर ते तुम्ही ऐकू शकता. आपला व्हिडिओ इथेच थांबवते. अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माहिती आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींपर्यंत ते शेअर करा. हाईप बटनवरती क्लिक करा, एक लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशनवरती क्लिक करा. पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. थँक्यू. बाय बाय.